विटा येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात कवी गोविंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन. सांगली जिल्ह्यातील विटा येथे 39वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. भारतमाता ज्ञानपीठचे संस्थापक अध्यक्ष रघुराज मेटकरी, सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली विटा येथील मुक्तांगण वाचनालयाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे, अशी माहिती कवी संमेलन अध्यक्ष या नात्याने सोलापुरातून उपस्थित राहणारे कवी गोविंदराज काळे यांनी सत्यदर्शन टीव्ही चॅनलला दिली. रविवारी पहिल्या सत्रात सकाळी 9:30 वाजता युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते सरस्वती पूजन होईल. कवी गोविंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली व निमंत्रित कवींच्या उपस्थितीत कवी संमेलन होईल. दुसऱ्या सत्रात दुपारी 4 वाजता मुख्य कार्यक्रम इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली होईल. स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर चंदना लोखंडे ह्या असून उद्घाटक राज्यमंत्री विश्वजित कदम तर प्रमुख पाहुणे आमदार गोपीचंद पडळकर व बाळासाहेब कर्णवर पाटील असणार आहेत. तिसऱ्या सत्रात रात्री 9 वाजता संमेलन समारोपास आमदार अरुण लाड उपस्थित राहणार आहेत. मी गोविंद काळे. खरं म्हणजे आज योगायोगानं जोगी बेटकर साहेबांची गाठभेट झाली आणि हा योग त्यांनी घडवून आणला, त्याबद्दल मी पहिल्यांदा संपादक म्हणून त्यांचं आभार मानतो आणि अभिनंदन करतो. मी साहित्य क्षेत्रामध्ये आहे त्याला जवळजवळ 20 वर्ष झाली. आतापर्यंत माझी 12 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये पहिलं काव्यसंग्रह दस्तऐवज नावाचा काव्यसंग्रह, त्यानंतर वाहते पाणी जीवनगाणी, त्यानंतर धरणगाणी, त्यानंतर सखी सांगाती. मी माझं आत्मचरित्र लिहिलं, मी व माझा 7-12. त्यानंतर वडिलांचं चरित्र लिहावंसं वाटलं मला, ते म्हणजे बापाचा बाप या कादंबरीतून ते मी साकार केलं. याशिवाय अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्र कादंबरी बेलभंडार नावाची मी लिहिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आणि ज्याच्याबद्दल मला अतिशय स्वाभिमान वाटतो तो म्हणजे अहिल्या गाथा. 22-23 वर्षापूर्वी मी अहिल्या गाथा लिहिली. त्या गाथेच्या 3 आवृत्त्या झाल्या. या लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांचे फोन आले की तुम्ही सार्थ गाथा लिहा, अर्थासहित लिहा. कारण पारायणाच्या वेळेस त्या गाथेचा अर्थ सांगताना लोकांना अडचणी यायला लागल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अर्थासहित लिहिलं तर आम्हाला अर्थ सांगताना सोयीस्कर पडेल. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये सार्थ अहिल्या गाथा माझ्याकडून लिहून झाली. याशिवाय या 2 महिन्यामध्ये यशवंतराव होळकर यांच्यावर एक ऐतिहासिक कादंबरी महायुद्धा नावाची कादंबरी थोड्याच दिवसामध्ये येते. नासा इनामदार यांच्या झुंज कादंबरीनंतर पहिल्यांदाच महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावर कादंबरी येत असल्यामुळं त्या कादंबरीची अत्यंत उत्सुकता लोकांना लागलेली आहे. आणि मला रोज फोन येत आहेत की ती कादंबरी कधी प्रकाशित होती. तर 1-2 महिन्यामध्ये ती कादंबरी प्रकाशित होण्याची शक्यता आहे. या सगळ्या साहित्यामध्ये अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे अशी की धरणगाणी या माझ्या काव्यसंग्रहातील 2 कविता 2 विद्यापीठाला लागलेल्या आहेत. पहिलं म्हणजे सोलापूर विद्यापीठाला लागलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ सोलापूरला लागलेली धरणगाणीमधली गावठाण नावाची कविता 2013 ते 2018 या काळामध्ये होते. आणि गेल्याच वर्षी नांदेड विद्यापीठाला लागलेली उतराई नावाची कविता, आणि ती कविता आता ऑनलाईन परवा इंद्रजित भालेराव सरांनी ऑनलाईन शिकवली आणि ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली. त्याच्याबद्दल अनेक लोकांचे फोन आले, अनेक लोकांनी ते ऐकलेले आहे.
त्याशिवाय नांदेडच्या दुसऱ्या एका प्राध्यापकाने सुद्धा ऑनलाईन ती कविता शिकवलेली आहे. अशा पद्धतीनं माझा एक साहित्याचा आलेख तुमच्या पुढे सांगितला. हे सांगायचं कारण म्हणजे हे सगळं कदाचित सगळीकडे पोचलं असावं म्हणूनच गेले 39 वर्ष झालं विट्याला रघुवीर मेटकरी नावाचे साहित्यिक एक ग्रामीण साहित्य संमेलन भरवतात. त्यांचं वैशिष्ट्य असं की आतापर्यंत प्रत्येक संमेलनाला त्यांनी मोठ्या साहित्यिकांना बोलवलेलं आहे. म्हणजे जे जे साहित्यिक अखिल भारतीयचे अध्यक्ष होतात ते त्या साहित्य संमेलनाला हजेरी लावतात. आणि आता 21 फेब्रुवारीला त्यांचं विट्यामध्ये 39वं ग्रामीण साहित्य संमेलन भरतंय. आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव सर. आणि त्यांचा जो कवितेचा जो भाग आहे त्या कवितेच्या विभागाचा अध्यक्ष त्यांनी मला केलेला आहे. त्याच्याबद्दल खरोखरच त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. तर 21 तारखेला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की 21 तारखेला 9:30 वाजता निमंत्रताचे कवी संमेलन आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत गोविंद काळे म्हणजे मी स्वतः. आणि त्या अगोदर कवी संमेलन चालू होण्याच्या अगोदर सरस्वती पूजन आहे. आणि ते सरस्वती पूजन डॉक्टर जितेश भैया कदम यांच्या हस्ते ठेवलेलं आहे. आणि हे कवी संमेलन 9:30ला सुरू झाल्यानंतर जवळजवळ 2 ते 2:30 वाजेपर्यंत हे कवी संमेलन चालणार आहे. आतापर्यंतचा अनुभव असा आहे की या कवी संमेलनाला आजूबाजूच्या भागातून महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून कमीत कमी 150 कवी आपली हजेरी लावून जातात. त्यानंतर दुपारचा जो कार्यक्रम आहे तो मुख्य कार्यक्रम तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन साजरं होत आहे. तर याचे उद्घाटक आहेत नामदार विश्वजित कदम. प्रमुख पाहुणे आहेत आमदार गोपीचंद पडळकर, बाळासाहेब कर्णवर पाटील हे श्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत. याशिवाय स्वागत अध्यक्ष आहेत डॉक्टर चंदना अनिल लोखंडे. आणि रात्री कथाकथनाचा कार्यक्रम आहे रात्री 8:30 वाजता. आणि या समारोपाच्या कार्यक्रमाला नुकतेच निवडून आलेले आमदार अरुण अण्णा लाड यांच्या हस्ते हा समारोप होणार आहे. कथाकथनामध्ये सहभाग आहे प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड, माननीय जयवंत आवटे सर. अशा पद्धतीचं हे विट्याचं सगळ्यांना उत्सुकता लावणारं सगळ्यांना आवडणारं साहित्य संमेलन 21 फेब्रुवारीला साजरं होत आहे. तर आपण त्यांना शुभेच्छा देऊ.